लाडू 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 लाडू. अधोक्षज हे काय आहे? अधोक्षज हे काय आहे? मृत्यू मृत्यू मृत्यूपत्र. अधोक्षज हा ग्रंथ आहे. ग्रंथ आहे ग्रंथ आहे ग्रंथ आहे ग्रंथ आहे ग्रंथ आहे. हा ग्रंथ कुठे आहे? पाताळात पाताळात. हा ग्रंथ जो वाचेल तो आकाशात जाईल आणि आकाश पाताळ एक होईल. अधोक्षज नीट आठव आणि मला सांग हा ग्रंथ कुठे आहे? हे बघ, हा ग्रंथ मिळाला नाही ना तर त्याचे परिणाम खरंच खूप वाईट होतील. वाईट होतील. ग्रंथ वाचेल परिणाम परिणाम वाईट होणार. ग्रंथ वाचेल तर परिणाम वाईट होणार. ओ कोण तुम्ही? इथे कशासाठी आलात? नाही म्हणजे कधी पाहिलं नाही तुम्हाला गावात. सर मी जनचिरायू NGO मधून आलोय. ऍक्च्युली आमची पूर्ण टीमच आहे इकडे सर. आम्ही एक सर्वे करतोय. सर्वे? हां. हे बघ, इथे सर्वे वगैरे करायचं नाही हा. इथे सगळ्या जमिनी गाववाल्यांच्या आहेत, कळलं का? आणि जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करायचा नाही, सांगून ठेवतो तुला. नो नो सर, इट्स अ मेडिकल सर्वे. म्हणजे आरोग्याशी संबंधित असा हा सर्वे आहे. आमची ही जी संस्था आहे ना जनचिरायू NGO, ती गावं निरोगी राहावीत म्हणून काम करते. माझी पूर्ण टीम आली आहे इकडे. सो ते एकदा आले ना, ते गावात गेलेत सर्वेसाठी. ते आले की आम्ही देवीचं दर्शन घेणार आणि जाणार. या वहीत काय लिहिलंय? बघू जरा इकडे. नाही सर, ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे. ती आम्ही नाही अशी तुम्हाला दाखवू शकत. सॉरी. बघू तर कर काय लिहिलंय. सर नाही, तुम्ही नाही बघू शकत. हो, तुम्हाला किती शोधतोय मी. चला जायचं आपल्याला. चला 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 चला, उशीर झालाय. बंटी, कसा आहेस? लाडू खाल्लेस ना पोटभर? लाडू 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 लाडू. रुपाली, त्याच्यावर मानसिक उपचार सुरू कर. त्याला गरज आहे त्याची. ते बघूया नंतर आपण. पण मी आधी काय आणले ते बघ तू. अद्वैत आणि नेत्रा यांची जन्मतारीख, जन्मवेळ ही सगळी माहिती दिली. त्याप्रमाणे मी दोघांच्याही पत्रिका काढल्या. वेगवेगळ्या बघितल्या ना तर दोघांच्याही पत्रिका अगदी अप्रतिम होत्या, उत्तम होत्या. नेत्राची पत्रिका तर दैवी होती. पण विवाहासाठी म्हणून या पत्रिका जर जुळवून बघितल्या तर त्यातून एक काहीतरी विचित्र ग्रहस्थिती निर्माण होत होती. हे काय अगं? हुकमाचा एक्का आलाय आपल्या हातात. हे लग्न व्हावं ही तुझीच इच्छा होती ना? पण मग आता हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? कळत नाहीये तुला? शेखरची सगळी सूत्र हातात आली आहेत माझ्या. सरळ सांग ना, शेखरला ब्लॅकमेल करणार आहेस ते? हो, ब्लॅकमेल करणार आहे. खूप पैसा उकळणार आहे त्याच्याकडून. खूप खूप. देईन तुला सुद्धा थोडासा. ते काय म्हणतात ना, इकडे आड तिकडे विहीर, तसं झालंय माझं. इकडे सोनं तिकडे चांदी. स्वतःच्याच नवऱ्याला ब्लॅकमेल करून हे सगळं करणार आहेस? हो. तुझं कौतुक करावं का शेखरला मूर्ख म्हणावं कळतच नाहीये मला. कसं काय लग्न केलं त्याने तुझ्याशी कोणास ठाऊक. तुला काय म्हणायचं ते म्हण, पण चांगलाच बदला घेणार आहे त्याचा मी. खूप सतावले आतापर्यंत. उडत होता हवेत. बघ कसं जमिनीवर आपटते आता.
गावात 2 बायका प्रेग्नेंट आहेत. त्यातल्या एकीला 4था महिना आणि दुसरीला 6वा महिना सुरू आहे. बरं, एक आजोबा पण आहेत, त्यांची कंडिशन पण जरा क्रिटिकल आहे. मला असं वाटतं आपण त्यांच्या हेल्थवर लक्ष ठेवायला हवं, म्हणजे लग्नाच्या दिवशी काही प्रॉब्लेम होणार. येस, करेक्ट आहे. आपण लग्नाच्या 1 दिवस आधी अंदाज घेऊया. म्हणजे त्या माणसाची तब्येत बरी असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये, पण जर का तब्येत बरी नसेल तर आपण आपल्या खर्चानं त्यांना पुण्यात हॉस्पिटलला शिफ्ट करूया. ही छान कल्पना आहे. नाही म्हणजे तो माणूस बरा झाला ना तर आपल्यालाच पुण्य लागेल. येस, गुड आयडिया. बरं, अजून एक गोष्ट मी नोटीस केली. हे जे गावातले लोक आहेत ना, ते असे पटकन फ्रीली बोलायला तयार होत नाहीत. हा, पण फ्रीचं काही मिळणार आहे ना हे प्रश्न मात्र ते विचारतात. हा काकू? हो हो. डॅड, मी त्रिनयना देवीच्या मंदिराजवळ होतो. ही माहिती जास्त महत्वाची आहे. मग काय कळलं तुला? म्हणजे देवळात किती वाजता किती लोक येतात? हां, ॲक्च्युली डॅड, तिकडे खूप कमी लोक येतात. म्हणजे मी 2 ते 3 तास तिकडे बसलो होतो. म्हणजे कसं झालं, 11:30 ते 12 2-3 लोक आले असतील, 12 ते 12:30 4 ते 5 लोक आले असतील, आणि मग पाऊण तास कोणीच नव्हतं. म्हणजे आपण असं सांगू नाही शकत की किती जण येतील, कधी येतील. हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्या लक्षात येते का? भर दुपारी जर हे देवळात येऊ शकतात तर लग्नाच्या दिवशी येण्याची शक्यता आपण नाकारूच शकत नाही. एक्झॅक्टली. नेत्राच्या आजोबांनी याची कल्पना दिलीच होती. त्यांचं म्हणणं असं की देवळात कधीही कोणी येतं, म्हणजे आपापल्या सवडीनुसार लोक येतात. ठीक आहे तेजस, आपल्याला प्लॅनिंग व्यवस्थितच करावं लागेल. मला वाटतं आपण आधी पेपरवर प्लॅन तयार करू आणि मग तो एक्झिक्यूट कसा करायचा ते ठरवूयात. बरोबर. नेत्रा, काय झालं? साहेब, आताच आबांचा फोन होता. एक खूप मोठी अडचण आहे. ज्या दिवशी लग्न करायचं ठरलंय ना त्याच दिवशी देवीच्या देवळात रंगकाम करायचं काढलंय गावकऱ्यांनी. आणि किमान 5 ते 6 दिवस लागतील रंगकाम करायला. बापरे. आता हे काय नवीन संकट आलंय. आता काय करायचं? काय सुरू आहे सगळं? प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स. म्हणजे गावातल्या लोकांना कसं तरी मॅनेज करू शकलो असतो, पण आता हे रंगकाम करणार म्हटल्यावर ती माणसं देवळातच असणार. बरं, 4-5 माणसं तर असतीलच मिनिमम. काय डोकंच काम करत नाहीये. नाही, सगळ्यांनी आत्ता उगाच पॅनिक होऊ नका. काहीतरी वे आउट निघेल नक्की. अद्वैत आणि नेत्रा यांचे गुण जुळवण्यासाठी म्हणून शेखर राजाध्यक्ष माझ्याकडे आले होते. त्यांनी मला अद्वैत आणि नेत्रा यांची जन्मतारीख, जन्मवेळ ही सगळी माहिती दिली. त्यांना म्हटलं हे लग्न करू नका, नाहीतर नेत्राचा मृत्यू होईल. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले आणि मला ही पत्रिका बदलायला लावली. बाबा, काय करताय? नाही, काही नाही. मग असे अचानक उठून का गेलात तुम्ही तिकडे? ते कार्यकर्ते व्हॉइस नोट पाठवली, ती ऐकतोय. बरं, मग झालं असेल तर या, आपल्याला ठरवावं लागेल काहीतरी. हा, आलो. बाबा, या बसा. काय झालं? कसलं टेन्शन आहे का? नाही, काय टेन्शन म्हणजे हे तर देवळाच्या रंगकामाचं ही म्हणाली. काय करायचं तेच कळत नाही मला. बरं, मी काय म्हणतो,
आत्ता मी घरात येते. मी आल्या आल्या एक गाणं गायचं. गाणं गायला नाहीस ना तर हा घैसास गुरुजींचा व्हिडिओ, ज्यात तू पत्रिकेत कशी गडबड केलीयस हे ते सांगतायत, हा व्हिडिओ घरात सगळ्यांना दाखवेन, व्हायरल करेन. अरे वा, आलात सगळे. काय झालं तिकडे बाबोशीला? काय ठरतंय आता? शेखर, हे बघा, तुम्हालाच दाखवायला आले. मी साड्या घेतल्या, छान मिळाल्यात, छान शॉपिंग झालंय. आई, मी ठरवलंय, म्हणजे कितीही टेन्शन असलं ना तरी आपण पॉझिटिव्हच राहायचं. नाईस. गाणं गा, नाहीतर आत्ता इथे सगळ्यांना घैसास गुरुजींचा व्हिडिओ दाखवेन. बरं, मी काय म्हणतो, आपल्याला अजून काही आयडियाज शोधाव्या लागतील आपल्याला गावातल्या लोकांना बिझी ठेवण्यासाठी. हे आधी लोकांचं जाऊ दे, रंगकामाचं काय? ते म्हणजे नेत्रा, एकदा तू तुझ्या आजोबांशी बोलून हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. अरे शेखर, काय झालं असं अचानक? अगं नाही, ते सगळे नर्वस झाले होते. म्हटलं त्यांचं मोराल बूस्ट करावं म्हणून हे चेअरअप करण्यासाठी गाणं म्हटलं. मी आलोच, फ्रेश होऊन आलो. खरा खेळ तर आत्ता सुरू झालाय शेखर. पुढे बघ काय काय घडतंय. मी पण येतेच फ्रेश होऊन. हा, बाबांना काय झालं सडनली? डोंट वरी, ते म्हणाले ना चेअरअप करण्यासाठी करतायत, सो मे बी त्यासाठीच असेल. पण हे असं हा विवाह जर झाला तर अद्वैतच्या पत्रिकेत असलेला अकाल मृत्यूयोग कायमचा टळेल आणि नेत्राच्या आयुष्यात मृत्यूयोग येईल. मी त्यांना ते सांगितलं, पण त्यांना म्हटलं हे लग्न करू नका, नाहीतर नेत्राचा मृत्यू होईल. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. शेंडीवाल्या भूताची गोष्ट सांगितली का रे आईनी तुला लहान असताना? बिंडोक राजाध्यक्ष. एक शेंडीवालं भूत असतं, एका माणसाला त्याची शेंडी मिळते, मग ते भूत घाबरतं, शेंडी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतं.
ते भूत तू आहेस. आणि शेंडी हा व्हिडिओ घ्यायचाच गुरुजींचा. आय लव्ह यू म्हण ना शेखर. बऱ्याच दिवसात नाही म्हणालास. म्हण ना आय लव्ह यू. किती दिवसात नाही म्हणालास. म्हण. व्हिडिओ दाखवू का सगळ्यांना. आय लव्ह यू. प्रेमाने शेखर, प्रेमाने म्हणतात. म्हण. आय लव्ह यू. म्हण ना प्रेमाने. आय लव्ह यू. इश, पालच आठवली मला. हे ठेव जरा. ठेव का पटाट. अति हुशारी करत होतास ना बिंडोक राजाध्यक्ष. डॅशिंग बनण्याचा प्रयत्न करत होतास. सगळ्यांना हाताशी धरून मला वेठीला धरलं होतंस. आता दाखवते तुला वेठीला धरणं म्हणजे काय असतं ते. माझी लायकी काढत होतास तू. आता तुझी खरी लायकी काय आहे ना ते मी दाखवते तुला. शांत. हा शांततेचा आवाज खूप आवडतो मला. शांत वाटतं. डोळे खाली खाली. आता हे सगळं नेत्राला सांगणार असशील ना. एक मिनिट. नेत्राला माहितीये पुत्र प्रेमापोटी तू तिचा बळी देणार होतास. खून करणार आहेस माहितीये. आपण एका पंक्तीत आलो रे शेखर. लेवल सेम. तुला काय वाटतं हे सगळं करून तुला हवं ते साध्य होईल. जे करायचं ते कर. ओके. मग हा व्हिडिओ मी आईबाबांना दाखवते, अद्वैतला दाखवते, नेत्राला दाखवते. परिणाम काय होतील माहितीये. मीच सांगते. आईबाबांच्या नजरेतून उतरशील तू बिंडोक राजाध्यक्ष. आई तर श्राद्ध घालतील तुझं आत्ताच्या आत्ता. एका निष्पाप मुलीचा पुत्र प्रेमापोटी खून केलास तू असे आरोप होतील. आणि अद्वैत, कारण तो बावळट राजाध्यक्ष प्रेमात वगैरे पडलाय नेत्राच्या आता. काय होईल तुझं विचार केलायस. आणि दुसरी बाजू नेत्राच्या घरचे. ते तर शिव्या शाप देतील तुला. त्यांच्या मुलीचा खून केलास म्हणून काय काय करतील विचार करून बघ जरा. घेऊन जातील तिला इथून या घरातून कायमची. मग रक्षा कवच वगैरे. मग तू पडून राहशील या घरात. एक नीच, स्वार्थी, खोटारडा, निर्दयी. कुत्रा सुद्धा विचारणार नाही तुला. कळतंय. या सगळ्याचा मतितार्थ कळला का तुला. तू जो काही खटाटोप करतोयस ना तो मातीमोल होणार आहे. का करतेस तू हे सगळं. काय मिळतं काय तुला हे सगळं करून. मिळतंय नाही मिळणार आहे. 10 करोड रुपये मिळणार आहेत. मिळणारच आहेत. देशील ना. हवेत मला. हवेत म्हणजे हवेतच. काय करायचं ते कर. जा जा जा. खाली ती तुझी लाडकी पोरं वाट बघतात तुझी. जा.
सांगते मी, जा. उठ.